पूर्व विदर्भातल्या 7 लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या मतदान होणार आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे। आता उद्याच्या मतदानाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। उद्या सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात होणार असून त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज केली आहे। तर पहिल्या टप्प्यात 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील मिळून 91 मतदारसंघांमध्ये या ठिकाणी मतदान होणार आहे। तर राज्यातील विदर्भाच्या नागपूर, रामटेक, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि गडचिरोली, चिमूर या 7 मतदारसंघांचा देखील यामध्ये समावेश आहे। विदर्भात 14,189 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। तर नक्षलग्रस्त गडचिरोलीमधील 500 अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असणार आहे। तर विदर्भामध्ये 14,189 मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार आहे। निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून पोलिंग पार्टीज रवाना झाल्यात। तर राज्यामध्ये निवडणुकीच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्याबरोबरच मतदानाची जी प्रक्रिया आहे ती सुरळीत पार पडावी यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवळपास 110 कंपन्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये 11,000हून अधिक जवानांचा यामध्ये समावेश असून मतदान होईपर्यंत त्यांना विभागवार या ठिकाणी नेमण्यात येणार आहे। नक्षलग्रस्त गडचिरोलीमधील 500 अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर आहे। नक्षलग्रस्त भागात होणाऱ्या मतदानासाठी 88 सुरक्षा तुकड्या ज्या आहेत त्या वायुदलाची MM-17 ही 3 हेलिकॉप्टर्स या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। आणि याच संदर्भात या ठिकाणचा जो आहे तो आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी तयारी पूर्ण झालेली आहे आणि विदर्भात 7 मतदारसंघांमध्ये उद्या सकाळी 7 वाजतापासून मतदान होणार आहे। नागपूरमध्ये पाहू शकतो आपण, नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 4,500 मतदान केंद्र आहे आणि या ठिकाणी पोलिंग पार्टीज ज्या आहेत त्या निघत आहेत। या ठिकाणी 5 गोष्टी ज्या आहेत, EVM मशीन, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि त्यासोबत मतदान साहित्य आणि यासोबत कंपार्टमेंट हे दिलं जातं आहे आणि या गोष्टी सील आहेत सगळ्या। आणि कंपार्टमेंटसुद्धा यावेळेस नवीन तयार करण्यात आलेले आहे आणि या कंपार्टमेंटवरती माहिती जी आहे ती सुद्धा लिहिली जाणार आहे। विदर्भामध्ये एकूण ज्या ठिकाणी मतदान आहे 7 मतदार केंद्रामध्ये त्या ठिकाणी 14,189 मतदान केंद्र आहे आणि यासोबतच सिक्युरिटी जी आहे ती सुद्धा चोख राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या 4 टप्प्यामध्ये मतदान आहे त्या पहिल्या टप्प्याचं मतदान जे आहे ते उद्या होणार आहे। विदर्भापासून पूर्व विदर्भामध्ये मतदान आहे आणि यासाठी 18 सुरक्षा कंपन्या ज्या आहेत त्या तैनात राहणार आहे। म्हणजे CRPFच्या जवळपास 110 कंपन्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये जवळपास 11,000 जवानांचा समावेश आहे आणि यासोबतच SF-17 हे 3 हेलिकॉप्टर सुद्धा तैनात असणार आहे वायुदलाची। आणि गडचिरोली असेल, गोंदिया असेल, नक्षलग्रस्त भाग असेल त्या भागामध्ये सुद्धा चोख सुरक्षा व्यवस्था आहे। या ठिकाणी व्हीलचेअर सुद्धा ठेवण्यात आलेले आहे आणि व्हीलचेअर सुद्धा निवडणूक आयोगानं समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून PWDच्या माध्यमातून तैनात ठेवलेले आहे। आणि पहिल्यांदा दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रांपर्यंत येण्यासाठी निवडणूक आयोगानं विशेष तयारी केली आहे। उपजिल्हाधिकाऱ्यांना विचारूया की तयारी अंतिम टप्प्यात आहे। सर, तयारी अंतिम टप्प्यात आहे, नवीन काय यावेळेस? यावेळेला भारत निवडणूक आयोगानं दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची त्यांच्यासाठी विशेष सुविधा केलेली आहे। त्याचप्रमाणे दिव्यांग मतदारांना त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या राहत्या ठिकाणापासून मतदान केंद्रावर घेऊन येणं आणि त्यांना मतदान केंद्रापासून परत सोडण्याबाबत विशेष वाहनांची व्यवस्था केलेली आहे। यावेळेला प्रथमच EVM मशीनसोबत व्हीव्हीपॅट मशीनचा देखील वापर करण्यात येत आहे। नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 349 मतदान केंद्रांमधून मतदान होणार आहे। त्यासाठीच्या पोलिंग पार्टीज आता या ठिकाणी साहित्य ताब्यात घेत आणि थेट जाणार आहोत काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू आहे। या पत्रकार परिषदेत बाद में पता चला कि CAG की रिपोर्ट तो बनी ही नहीं और ना ही वो संसद में पेश हुई। सीधे सीधे सुप्रीम कोर्ट की आंखों में धूल झोंक दी। दूसरा, राष्ट्रीय सुरक्षा की दुहाई देकर सुप्रीम कोर्ट को कहा कि राफेल जहाज की खरीद की कीमत नहीं बता सकते, ताकि सच सामने ना आ जाए कि 526 करोड़ का जहाज जो कांग्रेस खरीद रही थी वो 1600 करोड़ में मोदी सरकार ने खरीद लिया और देश को चूना लगा दिया। सुप्रीम कोर्ट को यह भी नहीं बताया कि जहाज खरीद की कीमत के लिए बनाई गई इंडियन नेगोशिएशन टीम को दरकिनार कर राफेल जहाज की खरीद का मोल भाव सीधे मोदी जी का प्रधानमंत्री कार्यालय कर रहा था।
सुप्रीम कोर्ट से यह भी छिपाया कि राष्ट्रहित त्याग कर राफेल जहाज बनाने वाली कंपनी डसॉल्ट एविएशन को फायदा देने के लिए और इंडियन नेगोशिएशन टीम, रक्षा मंत्रालय और कानून मंत्रालय की लिखित सलाह को कूड़ेदान में डालकर बैंक गारंटी की शर्त को खारिज कर दिया। किसने? सीधा मोदी जी ने, कैबिनेट कमेटी ऑन सिक्योरिटी के प्रमुख के तौर पर। सुप्रीम कोर्ट से यह भी छिपाया कि राफेल जहाज में लगने वाली इंडिया स्पेसिफिक एनहांसमेंट्स की कीमत जो दोनों बराबर थी, उसके बावजूद कांग्रेस सरकार से मोदी सरकार ने हर जहाज के 208 करोड़ रुपए अतिरिक्त देने का निर्णय ले लिया। सुप्रीम कोर्ट से यह भी छिपाया कि मोदी सरकार ने गुपचुप तरीके से राफेल खरीद सौदे में बिचौलिया ना होने और भ्रष्टाचार की अगर सबूत पाए जाए तो डसॉल्ट एविएशन को सजा मिलेगी, इन शर्तों को मोदी जी ने चुपचाप कॉन्ट्रैक्ट से हटा दिया। सुप्रीम कोर्ट से यह भी छिपाया कि इंडियन नेगोशिएशन टीम ने कहा था, उनके 3 टेक्निकल सदस्यों ने, कि राफेल जहाज 10 साल तक अभी और नहीं मिल सकता, क्योंकि डसॉल्ट एविएशन पर अभी भी 82 जहाज बनाने का बैकलॉग का ऑर्डर बचा है। सार ये है कि जब इंडियन नेगोशिएशन टीम के सारे कागजात अखबार में छप गए, तो मोदी जी ने ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट का हवाला देकर पत्रकारों को ही मुकदमा दर्ज कर जेल भेजने की धमकी दे डाली। और केवल सार्वजनिक पटल पर नहीं, सुप्रीम कोर्ट में शपथ पत्र देकर आज सच्चाई बाहर आ गई, जब सुप्रीम कोर्ट ने साफ कहा कि मोदी जी अपने भ्रष्टाचार के सबूतों को ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट का हवाला देकर नहीं छिपा सकते और खुद को नहीं बचा सकते। आई रिपीट, आज सच्चाई बाहर आ गई जब सुप्रीम कोर्ट ने कहा कि मोदी जी अपने भ्रष्टाचार के सबूतों को ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट का हवाला देकर नहीं छिपा सकते और चोर चौकीदार खुद को नहीं बचा सकते। चौकीदार की चोरी के सबूत देश के सामने हैं। अब जांच भी होगी और चौकीदार और उसके दोस्तों को सजा भी मिलेगी। आज सुप्रीम कोर्ट के निर्णय से फिर न्याय की जीत हुई है। दोस्तों, अब होगा न्याय। You want me to say? Okay, can I very briefly say in English, Sunil ji, and first question I'll come back to you. I request you for just a little patience more. The layers of corruption in the Rafale scam are now out in the open. The entire structure of lies built by Prime Minister Modi lies shattered in tatters. Prime Minister Modi used to hide behind a self-pronounced clean chit by the Supreme Court. तर एकूणच आपण पाहतोय आज सर्वोच्च न्यायालयाने राफेल खरेदी प्रकरणी जो निर्णय दिलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसने पत्रकार परिषद घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं। राफेल व्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज मोदी सरकारला मोठा धक्का दिलाय। राफेल खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुराव्यांच्या कागदपत्रांवर आक्षेप घेत चौकशी करण्याचे आदेश दिले असून या प्रकरणी आता पुन्हा सुनावणी घेतली जाणार आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारसाठी एक खूप मोठा धक्का मानला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर नुकतीच ही काँग्रेसची पत्रकार परिषद देखील या ठिकाणी पार पडली आहे।